नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 8 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, सरकारतर्फे सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर, सर्व माता भगिनींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात महत्त्वाची खुशखबर. बघा, आज फायनल वाटप, आजच फायनल वाटप या ठिकाणी तुमचं होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आजच तुम्हाला फायनल पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. आज तुम्हाला फायनल पैसे जे आहे ते वाटप सुरू केलं जाणार आहे. बघा, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला जे काही बोनस आहे तर आज त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. रक्षाबंधनाचा बोनस तुम्हाला आज वाटप होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयीची आजची अपडेट पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचे. आणि ज्या काही माझ्या माता भगिनी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. बघा, सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते आज फायनल वाटपाच्या संदर्भात. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याच्या ज्या मंत्री आहेत माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती आहे. स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजना ज्या विभागामार्फत राबवली जाते तर त्या विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, महत्त्वाची अपडेट काय, नेहमीच आपण माहिती जी ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलोत. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जून महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाची सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात, तुम्ही बघा नागपूरमध्ये गेलात, पुण्यामध्ये गेलात, नाशिकमध्ये गेलात, धुळ्यामध्ये गेलात, नंदुरबारमध्ये गेलात, जळगावमध्ये गेलात, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, सिंधुदुर्गमध्ये, रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, कुठल्याही जिल्ह्यात जर तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पाहायला मिळणार आहे. एवढी लोकप्रिय योजना झाली, सर्वात महत्त्वाची योजना आहे, सर्वात लोकप्रिय योजना आहे महाराष्ट्र शासनाची. आणि या योजनेमुळे भरपूर महिला आनंदी पण आहेत, कारण लाडक्या बहिणींना थेट 1500 रुपये खात्यामध्ये मिळतात. थेट 1500 रुपये जे ते खात्यामध्ये जमा होतात. त्याच्यामुळे भरपूर महिला भगिनी त्या ठिकाणी आनंदी आहेत. तर त्याच लाडक्या बहिणींचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आता हा जो काही हप्ता आहे तो जमा होणार आहे. बघा, याची प्रक्रिया सुरू झालेली असून सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस प्राप्त होईल अशी माहिती माननीय मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, आपण जर पाहिलं तर आता हा ऑगस्टचा महिना सुरू आहे. ऑगस्टचा महिना सुरू आहे म्हणजेच तुम्हाला हप्ता कुठला दिला जातोय, जुलै महिन्याचा हप्ता दिला जातो. कारण जुलैचा हप्ता हा बाकी आहे, ऑगस्टचा तर बाकीच आहे. जुलैचा हप्ता तुम्हाला वाटप होत आहे, बरोबर आहे. आता हा जुलैचा हप्ता कितवा हप्ता आहे, हा 13वा हप्ता आहे. आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला आलेले आहेत, 12 हप्ते आलेले आहेत. 12 हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे आपण जर पे केले तर किती रुपये होतात, 18,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत, बरोबर आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, 18,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता हे 18,000 रुपये आल्यानंतर आता 13वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय. म्हणजेच काय, किती रुपये तुम्हाला येतील तर 19,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा होणार आहेत. भरपूर महिलांना पैसे हे आलेले आहेत, भरपूर महिलांना पैसे जे ते आलेले आहेत. आणि राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी आज पैसे येणार आहेत, कारण रक्षाबंधनाची पूर्वसंध्या, बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस प्राप्त होईल अशी माहिती माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली. म्हणजेच पूर्वसंध्या कधी आहे, आज. ठीक आहे. पुढे बघा, त्या म्हणाल्या की या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. आर्थिक सशक्तीकरण जे आहे ते महिलांचं त्या ठिकाणी होत आहे. महिला स्वतःचा काहीतरी व्यवसाय त्या ठिकाणी करत आहे, छोटा मोठा. आपण जर पाहिलं असेल, मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं, बघा उदाहरण होतं, एका महिला भगिनीने, लाडक्या बहिणीने काय केलं आहे, 1500 रुपये त्यांना दिले होते. त्या 1500 रुपयांमधनं त्यांनी राख्या घेतल्या आणि त्या राख्यांचे जे काही पैसे आहेत, बघा 1500 रुपयांच्या राख्या घेतल्या होत्या आणि त्या विकून त्यांनी 1500 रुपयांचे जवळपास काहीतरी पैसे त्या ठिकाणी केले होते, 3000 रुपये किंवा काहीतरी होतं ते उदाहरण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने
सशक्तीकरण जे आहे ते लाडक्या बहिणींचं होत आहे. त्या ठिकाणी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहेत लाडक्या बहिणी. स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेच्या निधीतून करत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, गेल्या काही दिवसांपासून एप्रिलचा सन्मान निधी केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. आता जुलैचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा सन्मान निधी मिळाला का, यासाठी ते त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता. बघा, लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आलेत किंवा नाही ते तुम्हाला काय करायचे आहेत, बँकेचा एक नंबर असतो बघा, बँकेचा एक नंबर असतो, मिस कॉल सर्व्हिस असते. ती मिस कॉल दिला की तुम्हाला तुमच्या अकाउंटला मेसेज येतो, तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला किती रक्कम आहे ते तुम्हाला कळतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काही नंबर असेल समथिंग कुठल्याही बँकेचं असेल तर त्या बँकेच्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. तो मिस कॉल तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो एक SMS रिसीव्ह होतो. ठीक आहे. तो SMS तुम्हाला रिसीव्ह झाल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे किंवा लाडकी बहीण योजनेची रक्कम तुम्हाला जमा झाली आहे किंवा नाही. ठीक आहे. बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सुद्धा मेसेज येईल. जर तुम्हाला पैसे जमा झाले तर तुम्हाला जो आहे तो मेसेज येतो. ठीक आहे, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. प्रत्यक्ष बँकेत जाऊन देखील तुम्ही पैसे आले किंवा नाही ते तपासू शकता. पुढे बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. आता रक्षाबंधनाची भेट बघा, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. बघा, पूर्वसंदेश म्हणजेच काय, तर जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला पूर्वसंदेश म्हणजेच आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असे आदितीताई तटकरे यांनी म्हटलेले. बघा, म्हणजे काय, तर थेट लाभ हस्तांतरण. बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. ही रक्षाबंधनाची सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी भेट असणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना ही जी काही भेट आहे ती सरकारतर्फे दिली गेली आहे. सरकारतर्फे दिली गेलेली ही सर्वात महत्त्वाची भेट आहे. आता बघा, मला सांगा कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत. ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना अजूनपर्यंत आलेले नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवायचे, तुम्हाला पण आज पैसे येऊन जातील. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला आज पैसे येऊन जातील. त्याच्यामुळे जर तुम्हाला आले नसतील तर नाही लिहून पाठवा, ज्यांना आले त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवायचे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेचा लाभ काही बोगस आणि बांगलादेशी लोकांनीही घेतल्याचं आढळून आलेलं होतं. मात्र या योजनेचा लाभ काही पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याबाबत स्वतः महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय प्रतिक्रिया आहे ती आपण लगेच या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, बोगस लाभार्थ्यांचा जो काही डेटा आहे तो माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं आमच्याकडे दिलेला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी आम्हाला 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येईल. जर पुरुषांनी किंवा इतर व्यक्तींनी याचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं देखील माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग आदितीताई तटकरे यांनी सांगितले. म्हणजेच बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती फक्त महिला भगिनींसाठी आहे. त्याच्यामध्ये पण नियम आहेत. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिलांसाठी, ज्या महिलांच्या घरामध्ये कुणीही नोकरीला नाही आहे त्या महिलांसाठी, ज्या महिलांकडे ट्रॅक्टर वगळता कुठल्याही पद्धतीचं 4 व्हीलर वाहन नाही आहे त्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठल्या महिला भगिनी असतील ज्या सरकारी नोकरीला आहेत त्या महिलांवर पण कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडनं ती जी काही रक्कम आहे ती वसूल केली जाणार आहे, अशी पण माहिती आपण मागे पाहिलेली होती. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी भेट दिली जाते. त्याच्यासाठी सर्वांना व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.